सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा असा आजार आहे ज्यामुळे भारतात दरवर्षी 67,000 महिलांचा बळी जातोय। गर्भाशयाच्या कॅन्सरचं गांभीर्य लक्षात घेता यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांकरता मोठा निर्णय जाहीर केला। गर्भाशयाच्या कॅन्सरला आळा घालण्याकरता 9 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलींना सरकारतर्फे मोफत लस दिली जाणार आहे। मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत हे लसीकरण केलं जाईल। गरीब घरातल्या गरीब महिला फक्त उपचाराअभावी याचा बळी ठरतात। मोफत लसीकरणाचा सर्वाधिक फायदा या अशा महिलांना होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कोविडची लस बनवणारं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया गर्भाशयाच्या कॅन्सरवरची लस बनवणार आहे। या लसीचं नाव सर्व्हॅवॅक असं आहे। या लसीची किंमत 200 ते 400 रुपये पर डोस असेल अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली। सध्या मार्केटमध्ये या कॅन्सरवर जी लस उपलब्ध आहे तिची किंमत 2.5 ते 3 हजार दरम्यान आहे। सरकारकडून मात्र मोफत लसीकरण करण्यात येणार आहे। सर्व्हायकल कॅन्सर हा कर्करोगाचा असा प्रकार आहे जो गर्भाशयाच्या ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो। HPV म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस याकरता कारणीभूत असतो। यापासून महिलांचं संरक्षण व्हावं म्हणून सगळ्यात आधी सिक्कीम सरकारने पुढाकार घेतला होता। त्यांनी 2016 मध्ये गावी या नावाची लस 9 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलींना मोफत द्यायला सुरुवात केली होती, ज्या अंतर्गत 97% मुलींना लसीकरणही झालं होतं। पण देशभरात ही लस घेण्याकरता महिला लवकर तयार होत नाहीत, त्यामुळे त्याकरता व्यापक जनजागृतीही करावी लागणार आहे। दुसरं कारण म्हणजे लसीची किंमत 3 ते 4 हजाराची असल्याने अनेकांच्या आवाक्याबाहेरची ही किंमत आहे। परदेशातून ही लस मागवली जात असल्याने तिचा डोस खर्चिक असायचा, पण आता भारतातच ही लस तयार होणार आहे, त्यामुळे ही लस परवडणाऱ्या दरात मिळणार आहे। महिलांच्या आजाराकडे दुर्लक्ष हे नवीन नाही, पण आता सरकारने याकडे लक्ष दिलंय। आता गरज आहे ती पोलिओ सारखी व्यापक मोहीम राबवून गर्भाशयाच्या कॅन्सरला हद्दपार करण्याची।